And welcome my dear friends and students. In today's video I am going to continue the same topic, that is the basic concept related to the electrostatic, without which we can't study the electrostatic which is given in our 12th class. 12th मध्ये जे आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक स्टडी करायचं आहे त्याला चांगल्या पद्धतीने समजून घेण्याकरता 11th मध्ये जे काही बेसिक कन्सेप्ट दिले आहेत ते आधी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण बेसिक कन्सेप्ट अगदी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सुरुवात केलेली आहे. व्हॉट डू मीन बाय इलेक्ट्रिक चार्ज, हाऊ इलेक्ट्रिक चार्जेस आर प्रोड्यूस्ड, डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस, देन प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस. Now we have to consider the force of attraction or repulsion between that two charges. मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन या दोन चार्जेस मधलं कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड असतं हे आपल्याला कुलोम्ब्स लॉ स्टडी केल्यानंतर कळेल. कुलोम्ब मेजर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन द टू चार्जेस, that is the electric charges. So according to him, the force of attraction or repulsion between the 2 point charges is directly proportional to the product of magnitude of charges and inversely proportional to square of distance between the two charges. सगळ्यात पहिला पॉइंट त्याने सांगितला की जर आपल्याला दोन चार्जेस मधला फोर्स कन्सिडर करायचा असेल की जो अट्रॅक्टिव्ह पण असू शकतो, रिपल्सिव्ह पण असू शकतो, तो कशावर डिपेंड असतो तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू चार्जेस. जरी आपण अनइक्वल चार्जेस घेतले, अपोजिट नेचरचे चार्जेस घेतले, केवळ त्याचं मॅग्निट्यूड घ्यायची गरज आहे. जरी तिथे निगेटिव्ह चार्ज जरी आपण कन्सिडर केला तर त्याचं मॅग्निट्यूड जे असतं हे नेहमी आपल्याला प्लस कन्सिडर करायचं आहे. म्हणून मग इथे लिहिलंय आपण F proportional to Q1 Q2. याचा अर्थ काय होतो? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन 2 point charges, that is directly proportional to the product of magnitude of two charges. Second, it is inversely proportional to square of distance between them. Third one, it always acts along the line joining the two charges. आपण त्या दोन पॉइंट चार्जेसला ज्या स्ट्रेट लाईनने आपण जॉईन करू त्याच्या अलॉंग हा फोर्स नेहमी ऍक्ट होतो. आणि हा जो फोर्स असतो हा आपण त्या चार्जेसला कोणत्या मीडियम मध्ये प्लेस केलं याच्यावर तो डिपेंड असतो. म्हणून इट ऑल्सो डिपेंड अपॉन द नेचर ऑफ मीडियम. या चारही पॉइंटला आपण कलेक्टिव्हली या मॅथमॅटिकल फॉर्मने लक्षात ठेवू शकतो. त्यापैकी हे जे दोन फॉर्म आहेत त्याच्यामधला एक मीडियम आपण कोणता चूज करतो ते कन्सिडरेशन मध्ये येईल. आणि इथे आपण एरो दाखवल्यामुळे आपल्याला ते सांगता येईल की दॅट फोर्स बिटवीन टू चार्जेस ऑलवेज ऍक्ट अलॉंग द लाइन. आणि दोन फॅक्टर जे आहेत त्याचे आपण या दोन मॅथमॅटिकल फॉर्मला कंबाईन करून आपण याच्यावरून सहज लक्षात ठेवू शकतो. पुन्हा एकदा ऐका. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन between the 2 point charges is directly proportional to product of magnitude of two charges. It is inversely proportional to square of distance between two charges. It always acts along the line which join the two charges. It means that force depend upon the nature of medium, in which medium that two charges that are placed. मला पहिल्या स्टेटमेंट नुसार आपण पहिला मॅथमॅटिकल फॉर्म लिहिला F proportional to Q1 आणि Q2. What is our consideration here? Consider the 2 point charges of magnitude Q1 and Q2. We consider one positive charge and another negative charge. It means we have to consider the force of attraction. दोन्ही सिमिलर घेतले तर फोर्स ऑफ रिपल्शन, दोन्ही सेम घेतले तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणून आपण इथे दोन्ही पॉसिबिलिटी दिल्या आहेत. त्यानंतर अकॉर्डिंग टू सेकंड स्टेटमेंट दिस F proportional to 1 upon r square. दोघांना कंबाईन केलं F proportional to Q1 Q2 upon r square. प्रोपोर्शनॅलिटी साइन जर आपण रिप्लेस केली तर जो एक कॉन्स्टंट आपण लिहितो
हा 1/4 पाय एप्सिलॉन हा कंप्लीट एक कॉन्स्टंट आहे या प्रोपोर्शनॅलिटी साइनचा, म्हणून मग इथे F इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन Q1 Q2 upon R square, where epsilon is the permittivity of medium, epsilon 0 permittivity of vacuum. जर आपण या चार्जेसला कुठे ठेवलेला आहे, एखाद्या मीडियम मध्ये ठेवलेला असेल तर त्या मीडियमची एबिलिटी टू अलाउ द इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स, पुढे आपण बघणार आहोत व्हॉट डू मीन बाय इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स, मग त्यावेळेला आपण परमिटिव्हिटी हा कन्सेप्ट बघू. आता नुसतं एप्सिलॉनला परमिटिव्हिटी म्हणतात एवढं लक्षात ठेवा. एप्सिलॉन इज द परमिटिव्हिटी ऑफ मीडियम, एप्सिलॉन 0 इज द परमिटिव्हिटी ऑफ, or epsilon naught you can say that epsilon naught or epsilon 0 is the permittivity of vacuum whose constant value is given by 8.85 into 10 to the power minus 12 coulomb square per newton into meter square. त्याचा युनिट झाला. बरेचदा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ही व्हॅल्यू कामी पडतं. आता इथे F proportional to Q1 Q2 याचा अर्थ काय होतो, greater the magnitude of charges greater will be the force between them. जितक्या मोठ्या मॅग्निट्यूडचे आपण चार्जेस कन्सिडर करू तितका आपल्याला त्यांच्यामधला फोर्स जास्त मिळेल. व्हॉट अबाउट F proportional to 1/r square, smaller the distance greater is the force and greater the distance smaller is the force. त्यानंतर आपण हे थर्ड जो पॉइंट आहे हा त्या एरोच्या साइनने सांगितला की इट ऑलवेज ऍक्ट अलोंग द लाइन जॉइनिंग द टू चार्जेस. आता यालाच आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल या फोर्सला तर अशा पद्धतीने लिहितात बघा, बोथ चार्जेस एक्झर्ट द फोर्स ऑन ईच अदर, दोनही चार्जेस एकमेकांवर फोर्स एक्झर्ट करतात. मग द फोर्स एक्झर्ट ऑन फर्स्ट चार्ज बिकॉज ऑफ सेकंड, त्याला F12 ने दाखवतात. फोर्स एक्झर्टेड ऑन सेकंड चार्ज बिकॉज ऑफ फर्स्ट हा F21 ने दाखवतात. म्हणून मग इथे जर याला वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर फोर्स झाला हा एक्सपिरियन्स बाय द फर्स्ट चार्ज ड्यू टू सेकंड चार्ज. F12 चा अर्थ काय, फोर्स ऍक्टिंग ऑन फर्स्ट चार्ज बिकॉज ऑफ सेकंड चार्ज, दॅट इज इक्वल टू, हे ऍज इट इज लिहायचं. फक्त इथे तुम्हाला युनिट वेक्टर कन्सिडर करायचं आहे. R इज अ युनिट वेक्टर व्हिच इज ऍक्टेड फ्रॉम सेकंड चार्ज टू फर्स्ट चार्ज. हा जो युनिट वेक्टर आहे कुठून कुठे काढलाय आपण, सेकंड चार्ज कडून फर्स्ट चार्ज कडे. हा जो आपण दाखवलेला आहे तो सेकंड कडून फर्स्ट कडे. आता सेम हा जर आपल्याला दुसऱ्या चार्ज वर ऍक्ट होणारा फोर्स दाखवायचा असेल, फोर्स ऍक्टिंग ऑन सेकंड चार्ज बिकॉज ऑफ फर्स्ट, तर याला नुसतं F21 लिहायचं as it is 1/4 pi epsilon 0 that is Q1 Q2 upon R square, आणि इथे युनिट वेक्टर घेताना R12 घ्यायचं. इट मीन्स दिस इज द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट चार्ज टू सेकंड चार्ज. असा हा तुम्हाला एक महत्त्वाचा लॉ लक्षात ठेवायचा आहे, दॅट इज द कुलोम्ब्स लॉ. नाउ व्हेन वी कन्सिडर द पर्टिक्युलर चार्ज ॲट पर्टिक्युलर पॉइंट, जेव्हा आपण एखादा चार्ज एका विशिष्ट पॉइंटला किंवा एखाद्या विशिष्ट प्लेसला कन्सिडर करतो, जसं आता इथे मी प्लस क्यू चार्ज हा जर मी कन्सिडर केला ओ या पॉइंटला, तर डिपेंडिंग अपॉन इट्स मॅग्निट्यूड दिस चार्ज मॉडिफाय द सराउंडिंग स्पेस. नाउ हाउ दॅट चार्ज मॉडिफाय द सराउंडिंग स्पेस in such a way that when another test charge that may be positive or that may be negative, this is the test charge, and this one is our charge under consideration which modify the surrounding space. आपल्याला इलेक्ट्रिक फील्डचा कन्सेप्ट बघायचा आहे की इलेक्ट्रिक फील्ड कशाला म्हणतात. जेव्हा आपण एखादा पर्टिक्युलर चार्ज कन्सिडर करतो, हा चार्ज आपल्या आजूबाजूची जी स्पेस असते ती मॉडिफाय करते. मॉडिफाय करतं म्हणजेच काय, तर दॅट चार्ज डेव्हलप इट्स ओन फील्ड. हा चार्ज आपलं स्वतःचं फील्ड तयार करतो. मग हे स्वतःचं फील्ड तयार झालं
हे आपल्याला कसं कळतं तर when another test charge that bring into the surrounding region, then this test charge will experience either force of attraction or force of repulsion. Now this area around the charge, हे जे मी आता हायलाइट केलेला रिजन आहे, हा पूर्ण रिजन where the another test charge experience the force of attraction or repulsion. That surrounding space is nothing but the electric field. आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय हे जर सांगायचं असेल, सिम्पली डिफाइन करायचं असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इज द एरिया अराउंड द पर्टिक्युलर चार्ज where the another test charge when bring into that region, that test charge will experience either force of attraction or force of repulsion. So this complete area around the charge is nothing but the electric field. जेव्हा आपण एखादा पर्टिक्युलर चार्ज हा एका पर्टिक्युलर पॉइंटला कन्सिडर करतो तेव्हा त्याच्या मॅग्निट्यूड नुसार, मॅग्निट्यूड ग्रेटर असेल तर ग्रेटर एरिया तो मॉडिफाय करेल, मॅग्निट्यूड स्मॉल असेल तर स्मॉल एरिया मॉडिफाय करेल. म्हणून म्हणतोय मी डिपेंडिंग अपॉन इट्स मॅग्निट्यूड मीन्स ग्रेटर द मॅग्निट्यूड greater will be the space modified by that charge. Smaller the magnitude, smaller will be the charge modified. Smaller will be the space modified by that charge. म्हणून मग इथे म्हणताय की this is the area around the charge where the another test charge experience the force of attraction or repulsion, that is called as the electric field. त्यानंतर महत्त्वाचा कन्सेप्ट बघायचा आपल्याला व्हॉट वी मीन बाय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, की जे आपल्या अगदी पहिलं एक्सप्रेशन जे आपल्याला 12th मध्ये विचारलं आहे ते एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच विचारलं. मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय हे पहिले माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशाला म्हणतात तर सिंपली लक्षात ठेवा फोर्स ऍक्टिंग पर युनिट चार्ज. मग हा फोर्स कोणता आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन पर युनिट चार्ज. म्हणून मी इथे सिंपल मध्ये लिहिलेलं आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजेच काय तर फोर्स ऍक्टिंग पर युनिट चार्ज इज कॉल्ड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आपण जेव्हा दोन चार्जेसला कन्सिडर करतो त्यांच्यामधला फोर्स घेतो तर जर त्या दोन पैकी एक चार्ज हा युनिट मॅग्निट्यूडचा असेल तर त्या युनिट मॅग्निट्यूड चार्जवर ऍक्ट होणारा फोर्स म्हणजेच काय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. फोर्स ऍक्टिंग पर युनिट चार्ज that is called as the electric field intensity. It is represented by E equal to F by Q, where E is the electric field intensity, F is a force, that is the electrostatic force between that two charges, and Q is one of the charge which experience that force. Now electric field intensity can also be defined as, जेव्हा आपण याच चॅप्टर मध्ये कंडेन्सरचा कन्सेप्ट घेतो, कॅपॅसिटरचा कन्सेप्ट घेतो, त्यावेळेला आपण कंडेन्सरच्या दोन प्लेट पैकी एका प्लेटला चार्ज देतो आणि याच्यामुळे दुसऱ्या प्लेटवर इक्वल आणि अपोजिट चार्ज इंड्यूस होतो, प्रोड्यूस होतो. तर या दोन प्लेट मधलं जे पोटेन्शियल असतं इलेक्ट्रिक पोटेन्शियल, हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्ही आपण कन्सिडर केलं आणि या दोन प्लेट मधलं सेपरेशन हे जर आपण स्मॉल आर ने दाखवलं तर आपल्याला सेकंड डेफिनेशन करता येतं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचे, दॅट इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल पर युनिट डिस्टन्स. व्हॉट आय से इलेक्ट्रिक पोटेन्शियल per unit distance, that is called as the electric field intensity. मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण या फॉर्म्युल्याने पण दाखवू शकतो, E equal to V by R, where V is the electric potential, R is the distance, आणि आपण या कन्सेप्ट नुसार इथे E equal to F by Q दाखवू शकतो. मग आता याचे जर आपल्याला युनिट विचारलं तर दोन युनिट आपल्याला सांगता येईल या फॉर्म्युल्यानुसार. आपण याचं युनिट सांगू न्यूटन पर कुलम, फोर्स मेजर्ड इन न्यूटन, चार्ज मेजर्ड इन कुलम. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी या फॉर्म्युल्याने जर घेतली तर पोटेन्शियल व्होल्ट मध्ये मोजतात, डिस्टन्स मीटर, व्होल्ट पर मीटर
और न्यूटन पर कुलम हे दोनही युनिट आहेत कशाचे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचे असे दोन महत्त्वाचे पॉइंट जे आपल्याला पुढे कामी पडणार आहे व्हॉट डू मीन बाय इलेक्ट्रिक फील्ड अँड व्हॉट डू मीन बाय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी नाउ वी हॅव टू कन्सिडर व्हॉट डू मीन बाय इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स आत्ताच आपण इलेक्ट्रिक फील्डचा कन्सेप्ट बघितला जेव्हा आपण एखादा पर्टिक्युलर चार्ज हा एखाद्या पॉइंटला ठेवतो समजा आता मी हा +q चार्ज या पर्टिक्युलर प्लेसला ठेवलाय सो डिपेंडिंग अपॉन इट्स मॅग्निट्यूड इट विल मॉडिफाय द सराउंडिंग स्पेस याच्या मॅग्निट्यूड वरून हा आपल्या आजूबाजूची जागा मॉडिफाय करतो म्हणजेच काय प्रोड्यूस इट्स ओन फील्ड आता जर मी इथे समजा सेम नेचरचा दुसरा चार्ज प्लेस केला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण सेंट्रल चार्ज पण घेतलेला आहे +q आणि टेस्ट चार्ज पण घेतलेला आहे +q मग अशा वेळेला ह्या लाईक चार्जेस मध्ये कोणता फोर्स एक्झिस्ट होईल फोर्स ऑफ रिपल्शन त्यामुळे हा चार्ज या सेंटर कडे न येता सेंट्रल चार्ज कडे न येता याच्यापासून दूर जाईल जर मी इथे ठेवला तर या मार्गाने दूर जाईल जर मी हा तोच चार्ज इथे ठेवला तर या मार्गाने दूर जाईल तोच चार्ज जर मी इथे ठेवला तर या मार्गाने दूर जाईल जिथे आपण त्या टेस्ट चार्जला ठेवू तर ज्या मार्गाने तो त्या सेंट्रल चार्ज पासून दूर जाईल त्याच मार्गाला म्हणतात इलेक्ट्रिक लाइन ऑफ फोर्स म्हणून इन सिंपल आपण डिफाइन केलाय इलेक्ट्रिक लाइन ऑफ फोर्स इज सिंपली द पाथ along which the unit positive charge move when it is placed in an electric field जेव्हा आपण एखादा टेस्ट चार्ज हा इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस करतो तेव्हा तो इलेक्ट्रिक चार्ज त्या सेंट्रल चार्ज पासून दूर किंवा सेंट्रल चार्ज कडे ज्या मार्गाने जाईल त्याच मार्गाला म्हणतात दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक लाइन ऑफ फोर्स इट इज सिंपली द पाथ along which the unit positive charge move when it is placed in an electric field that is called as electric line of force आता जर आपण सेंट्रल चार्ज निगेटिव्ह घेतला अरे याने प्रोड्यूस केलेली पुन्हा जर आपण इथे इलेक्ट्रिक फील्ड घेतली आता जर मी इथे दुसरा टेस्ट चार्ज तो +q आहे हा जर घेतला तर आता या दोघांमध्ये कोणता फोर्स राहील फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यामुळे आता हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज सेंट्रल चार्ज कडे मूव्ह होईल इथे ठेवला तर असा मूव्ह होईल इथे ठेवला तर असा मूव्ह होईल या ठिकाणी ठेवला तर या मार्गाने मूव्ह होईल म्हणजे इथे आधी हा टेस्ट चार्ज सेंट्रल चार्ज पासून अवे मूव्ह होत होता बिकॉज देयर एक्झिस्ट द फोर्स ऑफ रिपल्शन आता इथे सेंट्रल चार्ज हा निगेटिव्ह आहे आणि टेस्ट चार्ज हा पॉझिटिव्ह आहे त्यामुळे यांच्यामध्ये कोणता फोर्स राहील फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणून मग इथे हा टेस्ट चार्ज जेव्हा आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस करू तेव्हा तो त्या सेंट्रल चार्ज कडे ज्या मार्गाने मूव्ह होईल त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रिक लाइन ऑफ फोर्स दोन पैकी कोणती एक फिगर आपण कन्सिडर करू शकतो जस्ट टू एक्सप्लेन द व्हाट डू मीन बाय इलेक्ट्रिक लाइन ऑफ फोर्स प्रोवाइडेड द मीडियम इज वॅक्यूम आता हा जर आपण सेंट्रल चार्ज जर अशा मीडियम मध्ये ठेवला अदर दॅन व्हॅक्यूम मध्ये तर अशा वेळेला त्याच पाथला म्हणतात इलेक्ट्रिक लाइन ऑफ इंडक्शन when these charges placed in a medium other than vacuum then the path along which that unit positive charge move the same path that is called as electric line of induction दोघांमध्ये फरक बघा इलेक्ट्रिक लाइन ऑफ फोर्स जेव्हा आपण त्या चार्जेसला व्हॅक्यूम मध्ये ठेवतो आणि इलेक्ट्रिक लाइन ऑफ इंडक्शन जेव्हा आपण त्या चार्जेसला एखाद्या पर्टिक्युलर मीडियम मध्ये प्लेस करतो म्हणजे अदर दॅन व्हॅक्यूम मध्ये आपण त्याला प्लेस करतो तेव्हा त्याच पाथला म्हणतात इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ इंडक्शन आता याच्या प्रॉपर्टीज पण बघितलेल्या आहेत 11th मध्ये बरेचसे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज कन्सिडर करतो तर दिस electric line of force is a closed continuous curved line electric line of force ही कशी असते closed continuous curved line which start normally from positive charge and end at the negative charge then
these electric lines of force, though they are very close to each other, they never intersect with each other. No two lines of force intersect with each other. कोणत्याही दोन लाईन ज्या एकमेकांच्या किती क्लोज असू द्या, ह्या काय होत नाहीत, इंटरसेक्ट होत नाहीत. त्यानंतर the direction of electric field intensity at that point that can be find out by considering the tangent, by drawing the tangent at a point. ज्या पॉइंटला आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन पाहिजे असेल तर या कर्व पाथला या इलेक्ट्रिक लाइन ऑफ फोर्सला आपल्याला काय करावं लागतं, we have to draw the tangent. The direction of tangent is the direction of electric field intensity at that point. These lines of force cannot pass through the conductor, but that can pass through the insulator. कारण हे सराउंडिंग मीडियम मधून ट्रॅव्हल करतात. आपण जर चार्जेस ह्या कंडक्टरवर प्लेस केले तर ह्या इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स कंडक्टर मधून जात नाही, तर त्याच्या सराउंडिंग मीडियम मधून त्या जातात, ट्रॅव्हल करतात. अशा काही प्रॉपर्टीज आपण एरियामध्ये इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स या बघितल्या होत्या. ठीक आहे. आता त्यानंतर दुसरा एक कन्सेप्ट आपल्याला बघायचा याच्यामधलाच, तो म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स कशाला म्हणतात, जेव्हा आपण ह्या इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स एका पर्टिक्युलर एरिया मधून जाणाऱ्या कन्सिडर करू तेव्हा त्या कन्सेप्टला म्हणतात इलेक्ट्रिक फ्लक्स. दॅट इज द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू द गिवन एरिया. व्हाट आय से, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू द गिवन एरिया. जेव्हा आपण टोटल नंबर ऑफ लाइन्स ऑफ फोर्स कन्सिडर करतो पासिंग थ्रू गिवन एरिया, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक फ्लक्स. जसं बघा या फिगर मध्ये मी हा एक एरिया कन्सिडर केलेला आहे ds, हा प्लस क्यू चार्ज ओ या पॉइंटला घेतलेला आहे, याने आपल्या भोवती एक फील्ड तयार केली. आता इथून जर ज्या काही आपल्याला इलेक्ट्रिक लाइन ऑफ फोर्स मिळतील, ह्या इलेक्ट्रिक लाइन ऑफ फोर्स या पर्टिक्युलर एरिया मधून किती जातात त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रिक फ्लक्स. दॅट इज टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू द गिवन एरिया इन एन इलेक्ट्रिक फील्ड, दॅट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रिक फ्लक्स. आणि जेव्हा आपण यालाच पासिंग पर युनिट एरिया म्हणतो ते असते इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. इलेक्ट्रिक फ्लक्स आणि इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी मध्ये काय फरक आहे, तर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू द गिवन एरिया जर आपण घेतला, एका पर्टिक्युलर एरिया मधून जाणाऱ्या इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स जर कन्सिडर केल्या तर त्याला आपण इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतो. आणि हेच इलेक्ट्रिक फ्लक्स जर युनिट एरिया मधून जाणाऱ्या कन्सिडर केल्या, मीन्स इलेक्ट्रिक फ्लक्स अपॉन एरिया जर घेतलं, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स डिवाइडेड बाय एरिया जर आपण केला तर आपल्याला काय मिळतं, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. म्हणून मग इलेक्ट्रिक फ्लक्स आणि इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी हे पण आपले महत्त्वाचे काही कन्सेप्ट आहेत. आता ह्या ज्या काही इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स आहे, आपण जर एखादा पर्टिक्युलर क्लोज कंडक्टिंग सरफेस घेतला आणि याचा पर्टिक्युलर आपण स्मॉल एरिया जर कन्सिडर केला, तर इथून निघणाऱ्या ह्या जर क्लोज कंटिन्यूअस लाइन्स आपण घेतल्या तर ह्या क्लोज कंटिन्यूअस लाइन्सचा बंच जर आपण केला तर यालाच म्हणतात ट्यूब ऑफ फोर्स. ट्यूबुलर स्ट्रक्चर, ट्यूब लाइक स्ट्रक्चर formed by the lines of force when emitted from the small area. एका छोट्या पर्टिक्युलर एरिया पासून निघणाऱ्या लाइन्स ऑफ इंडक्शनचं बंडल, ग्रुप, which act like a tube, म्हणून त्याला म्हणतात ट्यूब ऑफ फोर्स. प्रोव्हाइडेड द सराउंडिंग मीडियम इज व्हॅक्यूम. आणि जेव्हा प्रोव्हाइडेड द सराउंडिंग मीडियम इज अदर दॅन व्हॅक्यूम असतं तेव्हाच त्याला आपण म्हणतो ट्यूब ऑफ इंडक्शन.
मी सांगतोय आता व्हॉट डू मीन बाय ट्यूब ऑफ फोर्स, व्हॉट डू मीन बाय ट्यूब ऑफ इंडक्शन. ट्यूब्युलर स्ट्रक्चर, ट्यूब लाइक स्ट्रक्चर formed by the lines of induction lines of force when emitted from the small area of conducting surface, त्याला आपण म्हणतो that is called as the tube of force. त्यानंतर ट्यूब्युलर स्ट्रक्चर किंवा ट्यूब लाइक स्ट्रक्चर फॉर्म बाय लाइन्स ऑफ फोर्स च्या ऐवजी शब्द वापरला आपण लाइन्स ऑफ इंडक्शन, अगेन ओरिजिनेटेड फ्रॉम द स्मॉल एरिया ऑफ पर्टिक्युलर सरफेस, त्याला आपण म्हणतो ट्यूब ऑफ इंडक्शन. मग जेव्हा आपण या ट्यूब ऑफ फोर्स आणि ट्यूब ऑफ इंडक्शन घेतो तेव्हा आपल्याला या दोन डेफिनेशन सांगता येईल. व्हॉट डू मीन बाय NEI नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन and what do you mean by TNEI total normal electric induction. Normal electric induction म्हणजे total number of tube of induction passing normally through the unit area. Unit area मधून जाणाऱ्या tube of induction ला म्हणतात normal electric induction. What I say, the total number of tube of induction passing normally through the unit area, that is called as normal electric induction, and total number of tube of induction passing normally through the certain area, that is called as total normal electric induction, and this total normal electric induction is given by normal electric induction into area under consideration. पुन्हा एकदा बघा, इथे आपण इलेक्ट्रिक लाइन ऑफ फोर्स बघितलं, इलेक्ट्रिक लाइन ऑफ इंडक्शन. जर सराउंडिंग मीडियम आपण चेंज केलं तर लाइन ऑफ फोर्सलाच लाइन ऑफ इंडक्शन म्हणतात. त्यानंतर इलेक्ट्रिक फ्लक्स बघितलं, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू सर्टन एरिया म्हटलं तर इलेक्ट्रिक फ्लक्स, आणि युनिट एरिया म्हटलं तर त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. इलेक्ट्रिक फ्लक्स जे आहे या फॉर्म्युलाने देतात phi equal to E dot ds. ही म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, ds म्हणजे एरिया अंडर कन्सिडरेशन, मग E डॉट ds. आता इथे डेफिनेशन वापरली आहे, दोन वेक्टरचा आपण डॉट प्रोडक्ट घेतोय, तर E into ds magnitude of first vector, magnitude of second vector and cosine angle between them. हा अँगल केव्हा घेतात जर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी हे नॉट इन द डायरेक्शन ऑफ नॉर्मल इन्क्लाइंड असेल तर E cos थीटा घेतात, आणि परपेंडिक्युलर टू सरफेस असेल तर सिंपली E कन्सिडर करतात. म्हणून phi इक्वल टू E into ds into cos थीटा हा फॉर्म्युला कशासाठी आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स. आता आपण व्हॉट डू मीन बाय ट्यूब ऑफ फोर्स आणि ट्यूब ऑफ इंडक्शन हा कन्सेप्ट बघतोय. जेव्हा आपण एखादा पर्टिक्युलर सरफेस घेतो, हा समजा मी सरफेस घेतला इतका एनी शेप, त्याचा केवळ मी इतकाच एरिया घेतला, या एरियावर असणाऱ्या चार्जेस मुळे ह्या ज्या काही आपल्याला क्लोज लाइन्स मिळतील त्याला आपण इलेक्ट्रिक, आता ट्यूब ऑफ फोर्स कन्सिडर केला तर ते इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स घ्यायचे. नाउ these electric lines of force when form a tube like structure, then that tube like structure formed by electric lines of force emitted from the particular small surface called as the tube of force. And in a similar way, when we consider the same conducting surface in another surrounding medium other than vacuum, त्यावेळेला ह्या ज्या आपल्याला इलेक्ट्रिक लाइन मिळतात त्यालाच इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ इंडक्शन म्हणतात. या इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ इंडक्शनचं बंडल ग्रुपिंग which behave like a tube म्हणून त्याला म्हणतात ट्यूब ऑफ इंडक्शन. मग या ट्यूब ऑफ इंडक्शनचा कन्सेप्ट कन्सिडर करून आपल्याला ह्या दोन डेफिनेशन डिफाइन करायच्या होत्या. व्हॉट डू मीन बाय नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन NEI, what do you mean by total normal electric induction TNEI. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन आणि नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन मध्ये युनिट एरिया मधून जाणाऱ्या ट्यूब ऑफ इंडक्शनला म्हणतात नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. टोटल नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ इंडक्शन passing normally through the unit area, that is called as normal electric induction, and total number of tubes of induction
passing normally through the certain area, that is called as the normal electric induction. आणि normal electric induction चा काय फॉर्म्युला असतो, that is the total normal electric induction चा फॉर्म्युला असतो normal electric induction into area under consideration. म्हणजे नुसतं normal electric induction चा फॉर्म्युला असतो epsilon into E. जर नॉर्मल टू सरफेस असेल आणि नसेल तर ई कॉस थीटा घेतात आणि जो एरिया आपण कन्सिडर केला तो एरिया लिहायचा. नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन नुसतं ऍप्सिलॉन इनटू ई कधी असेल, जर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी नॉर्मल टू सरफेस असेल तर, आणि ई कॉस थीटा केव्हा असेल, जर त्याने या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीने जर अँगल फॉर्म केला असेल नॉर्मल डायरेक्शन. आपण बघितलं की जेव्हा एखादा कंपोनेंट हा इन्क्लाइंड असतो, नॉट एक्झॅक्टली व्हर्टिकल नॉट एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल, तेव्हा आपण त्याला दोन भागात डिवाइड करतो, एक कॉस एक साइन. तर इथे इलेक्ट्रिक फील्डला डिवाइड केलेला आहे, त्यांनी स्प्लिट केलेला आहे ई कॉस थीटा. ई साइन थीटाचं आपल्याला काम नाही म्हणून इथे दाखवलेलं नाहीये. तर ई कॉस थीटा हे आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. ठीक आहे. मग नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणजे टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणजे काय, तर नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इनटू एरिया अंडर कन्सिडरेशन. हे होते बघ काही बेसिक पॉइंट. बाकीचे जे पॉइंट्स आपण नंतर बघू.